अयोध्या का इतिहास जब भी लिखा जाएगा, बाला साहब ठाकरे जी का नाम पहले पन्नों पे होगा। क्योंकि अयोध्या में जब ये बाबरी का ढांचा गिराया गया था, तब एक ही शख्स से हिंदुस्तान में जिन्होंने कहा था, हाँ अगर बाबरी का ढांचा गिरा, अगर मेरा शिवसैनिक ने गिराया हुआ, हमें गर्व, हमें फक्र है। और इसी भावना से मैं यहाँ पर आया हूँ। सर, आप बाला साहब ठाकरे की प्रतिमूर्ति लग रहे हैं, क्या कहेंगे, कहाँ से आए हैं, क्या नाम है आपका? मैं नंदुरबार से आया हूँ, महाराष्ट्र से। अच्छा। और अयोध्या का इतिहास जब भी लिखा जाएगा, बाला साहब ठाकरे जी का नाम पहले पन्नों पे होगा। क्योंकि अयोध्या में जब ये बाबरी का ढांचा गिराया गया था, तब एक ही शख्स से हिंदुस्तान में जिन्होंने कहा था, हाँ अगर बाबरी का ढांचा गिरा, अगर मेरा शिवसैनिक ने गिराया हुआ, हमें गर्व, हमें फक्र है। और इसी भावना से मैं यहाँ पर आया हूँ। क्योंकि ये नई नस्ल है, इन्हें बाला साहब ठाकरे का जो कर्तृत्व है वो मालूम पड़ना चाहिए। हमारे मुंबई के लोगों को, हमारे महाराष्ट्र के लोगों को, हमारे हिंदुस्तान के लोगों को मालूम पड़ना चाहिए कि बाबरी मस्जिद जब गिरी थी तो सबसे पहले जिम्मेदारी बाला साहब ठाकरे ने ली थी। और इसलिए मैं यहाँ पर आया हूँ। और मैं आपको ये कहना चाहता हूँ कि उत्तर प्रदेश और महाराष्ट्र का एक सीधा रिश्ता है। जैसे कि छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक हुआ था, तो वाराणसी के गागा भट्ट ने राज्याभिषेक किया था, तो मुझे और उत्तर प्रदेश से बड़ा लगाव था, इसलिए मैं यहाँ पर आया हूँ। क्योंकि आज भी जब भी महाराष्ट्र के लोग वाराणसी में जाते हैं, महादेव को नतमस्तक होते हैं। और बाला साहब ठाकरे का शिवसेना का नाम शिव से है, जो महादेव से है, और महादेव का रिश्ता वाराणसी से है। और अयोध्या में जो राम जन्मभूमि है, और बाला साहब का सपना था मंदिर वही बनाएंगे, और हिंदू राष्ट्र का सपना था। मैं अयोध्या में आया हूँ, बड़ा खुश हूँ, क्योंकि आज हिंदू राष्ट्र सच में नजर आ रहा है। मी रणजित राजपूत, मी नंदुरबारहून आलेलो आहे। ज्या ठिकाणी सोनिया गांधीची पहिली सभा नंदुरबारमधून झाली आणि आधार कार्डचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातून झाला, त्या नंदुरबारमधून मी आलेलो आहे। माझे नाव रणजित राजपूत आहे। कधीपासून तुम्ही मी गेल्या अनेक वर्षापासून करते। माझी जी जन्मतारीख आहे 19 जून 1967 आहे। शिवसेनेची जन्मतारीख 19 जून 1966, म्हणजे एका वर्षानंतर माझा जन्म झालेला आहे। माझ्या पहिल्या मुलाचे नाव आहे, जन्मनाव उद्धव, आणि माझ्या दुसऱ्या मुलाचे जन्मनाव आहे राज। तर त्याने उद्धवची जन्मतारीख जी आहे ती 9 मार्चची आहे, जी मनसेची तारीख आहे। त्यामुळे एकदा संजय राऊत मला भेटले की मनसेची स्थापना तुम्हाला विचारून राज ठाकरेंनी केली काय, या पद्धतीने सगळं आहे, नैसर्गिक सगळं आहे। ठाकरे बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्या अयोध्येशी संबंध होता, आणि आज म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी। आता आपला कुठला ग्रुप आता कुठला आहे, उद्धव ठाकरेचा का शिंदे? बघा, मी एकदा हिंदी चॅनलला मुलाखत म्हणजे बाळासाहेबांनी दिली होती कि जिस दिन कांग्रेस के गठबंधन हो जाएगा उस दिन मैं अपनी दुकान बंद कर दूंगा। आणि हे जे वाक्य आहे हे पूर्ण हिंदुस्थानात गाजलेलं वाक्य आहे, आणि उद्धव ठाकरे नेमकं तेच केलं जे आपल्या बापाला योग्य वाटलं नाही। म्हणून उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नजरेतून उतरले आहेत, स्वर्गात ते रडत नसतील की उद्धव ठाकरे तूने ये क्या कर दिया। आणि शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारधारा घेऊन ते चालत आहेत, म्हणून त्यांच्याकडे न्यायालयाने सुद्धा त्यांच्याकडे शिवसेना सुपूर्द केली। आता खरी शिवसेना शिंदेंचीच आहे असं मला वाटतं। संजय राऊत बद्दल तुम्ही काय बोलाल? संजय राऊत माझ्यासोबत होता तोपर्यंत चांगले होते, शिवसेनेचा सामना ते चालवायचे, पण आता मात्र बेताल वक्तव्य करतायत। संजय राऊत मध्ये आणि तुमच्या आव्हाडमध्ये कुठलाही फरक नाही। आव्हाड देखील मांसाहारच्या गोष्टी करतायत, त्यांना रामच कळालेले नाहीये, यांची संगत वाईट आहे। बघा, कर्ण देखील हुशार होता, बोलायची गरज नव्हती त्यांची। कर्ण देखील हुशार होते, पण कर्ण हे कौरवांच्या बाजूने होते, त्यामुळे कर्णाची बुद्धिमत्ता संपली। त्यामुळे काँग्रेस असेल, शरद पवार असतील, यांच्या बाजूने जो असेल ते कौरव नीती होईल आणि त्यांची बुद्धिमत्ता संपून जाईल। म्हणून हे लोक मान्य नेते नाहीत, यांना लोकांनी हाकलून दिलेला आहे। हा पक्ष नाकारणार आता काँग्रेसची घरघर लागलेली आहे। काय सांगा, महाराष्ट्र जे चाललं आहे राजनीती घडल्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे?
की महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे खरं तर मी असेपर्यंत म्हणजे बाळासाहेब असेपर्यंत अतिशय महाराष्ट्र योग्य दिशेने सुरू होता. कारण की महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून आणि बाळासाहेब ठाकरेंपर्यंत एक दिशा होती. आता मात्र पक्षाचं जे राजकारण आहे हे विचारांचं राजकारण राहिलेलं नाही, सत्तेचे राजकारण झालेलं आहे. आणि मी जरी बाळासाहेब ठाकरेंच्या वेशभूषेत आलो तरी माझ्या आत्मा म्हणतोय की राजकारण हे अत्यंत गलिच्छ झालेलं आहे. आणि ते गलिच्छ राजकारण फक्त संजय राऊतची मुलाखत घ्यायची, आव्हाडांची मुलाखत घ्यायची. अरे पण विकासाची कामावर कधी बोलणार याबद्दल मी सगळ्यांना कान ठणकावून सांगणार आहे. एकनाथ शिंदेने सांगणार आहे तुम्ही विकासावर बोला आणि मीडियाला विनंती करणार आहे तुम्ही विकासाच्या बातम्या दाखवा. यूपीत आले आपण काय पाहिलं इथे? अतिशय हिंदुस्तान मला इथे नजर येतो आहे आणि ही तो ये तो झाकी है अब तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त, हे मला वाटतंय. धन्यवाद, धन्यवाद, आभार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय